सरकारचं शिष्टमंडळ आज दुपारी 2 वाजता मनोज जरांगेंना भेटणार। उदय सामंत, गिरीश महाजन, बच्चू कडू जरांगेंसोबत चर्चा करणार। मनोज जरांगे यांचा 5व्या टप्प्यातील गाठी भेटी दौऱ्याला सुरुवात। 123 गावातील आंदोलक आणि समन्वयकांसोबत संवाद साधला। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 3462 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। पुराव्याच्या आधारे 5.5 लाख व्यक्तींना प्रमाणपत्र मिळेल, प्रशासनाचा दावा। आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं टेंडरचा पाऊस पाडला, तर रोमिलखेडाला त्यांनी 57 कंत्राट दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे कुटुंबावर आरोप। भाजप एकट्यानंच निवडणुका लढवणार। भाजप संघाच्या बैठकीत ही बाब निश्चित झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जींनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याविरोधात भाजप आक्रमक। देशभरात आज आंदोलन। खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज संसद परिसरात गोंधळाची शक्यता। इंडिया आघाडीतले खासदार संसद भवन ते विजय चौकपर्यंत पदयात्रा काढणार। पुणे शहरासह पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा आज बंद। पाणी पुरवठा विभागाकडून दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद असेल, तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होईल। देशामध्ये पुन्हा कोरोनाचं टेन्शन। नवीन सब व्हेरियंट JN1चे देशात 21 रुग्ण, तर महाराष्ट्रातही नव्या व्हेरियंटचा शिरकाव। सिंधुदुर्गातल्या एका व्यक्तीला लागण। मार्च ते एप्रिल 2024 पर्यंत देशातल्या टोल नाक्यांवरती GPS यंत्रणा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून GPS टोल वसुलीचा मुहूर्त जाहीर। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज 2 तासांचा वाहतूक ब्लॉक। दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बंद। अयोध्येतील राम मंदिरामधील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी वेगात। सुरक्षेची चोख व्यवस्था। राम मंदिरात AI तंत्रज्ञानयुक्त 2500 CCTV कॅमेरे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज तिसरा वनडे सामना। दोनही संघाच्या खात्यात प्रत्येकी 1 विजय। मालिका जिंकण्यासाठी दोनही संघ आमने सामने येणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।